नमस्कार. प्रिय मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. 2025 आता काही दिवसात संपेल आणि नवीन वर्षाची सुरुवात होईल. तर ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांच्यासाठी मी छोटेसे काही वाक्य म्हणा, एक लेख प्रकार म्हणा, असं एक लिहिलं. मला आत्ता सहज सुचलं म्हणून तुमच्यासाठी. कसं असतं, कोणी थोडं प्रेरणा देणारं असेल, कोणी मोटिवेशन देणारं असेल तर मनाला एक समाधान वाटतं. मलाही असं वाटतं, पण सुरुवात कुठून करावी हे कळत नाही. तर मग सुरुवात नक्की करा आणि या तमाम हाऊसवाईफसाठी हा छोटासा प्रयत्न. तर चला मग सुरुवात करूया. 2025 संपून नवे वर्ष काही दिवसात येऊन जाईल. मग प्रत्येकजण नवे स्वप्न, नवे संकल्प, नव्या दिशा ठरवतील. पण माझी सखी, माझी हाऊसवाईफ काय ठरवेल असा विचार सहजच मनात आला. ती म्हणते, मी 365 दिवस घरातच असते. मी काय ठरवू? रोज तेच काम, तीच विचारपूस. भाजी काय करू, दुधाचं बिल बाकी, मुलांचा अभ्यास बाकी, त्यांची मीटिंग आहे, आमकन तमकं. दिवस तसाच संपून जातो. पण कधीतरी कातरवेळी वाटतं, मी कोण, मी काय करते, मला काही अस्तित्व आहे? मी इतकी शिकले, मान्य आहे, त्याचा उपयोग मुलांना होतो. मग समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन असा का? कमावणाऱ्याला किंमत, पण मॅनेज करणारीला शून्य व्हॅल्यू. त्यांना आठवड्यातील सणावाराच्या सुट्ट्या असतात, आम्हाला मात्र डबल ड्युटी करावी लागते. तू नुसती घरातच असते, तुला हेही करता आलं नाही असं सहज बोलून जातात. ते मनाला इतकं बोचतं, पण वाद नको म्हणून शांत बसते. पण ठरवलं आता स्वतःची किंमत, स्वतःची ओळख निर्माण करायची. येणारं नवं वर्ष मला नवी ओळख देणारं असेल. मी सांगणार, मी फक्त हाऊसवाईफ नाही, मी इन्स्पिरेशन आहे. हा माझा नवा प्रवास आहे आणि स्वतःची ओळख घडवते. हाऊसवाईफ असणं कमीपणा नाही, ती माझी ताकद आहे आणि ही ताकद आता जगाला दिसणार आहे. सखे, तुझी ही स्वप्न कपाटातून बाहेर काढ. स्वतःला नवा वर्षात थोडा वेळ दे. तू स्वतःवर प्रेम कर. नवं काहीतरी शिक तुझ्यासाठी. बदल हा निसर्गाचा नियम आहे, म्हणून तूही तुझ्यात बदल कर. बदल करणं म्हणजे नवनिर्मितीची अनुभूती होय. पानगळ झाल्यानंतरच नवी पालवी फुटते, हे विसरू नकोस. नवे बदल गरजेचे असतात. त्यातून स्फूर्ती येते, नवी उमेद येते, संचारते, मनाला सुखावते, नव्या जोमानं कामाला लागते. त्यातलं समाधान काही वेगळं. तुला वाटेल लोकांचा दृष्टिकोन कसा असेल, पण तुझ्या वागण्यातून त्यांचा दृष्टिकोनच बदलून दे. अपेक्षा आहे सख्यांनो, नवे वर्ष, नवे बदल तुमच्या स्वप्नांना बळ देतील आणि उंच उंच भरारी मिळते. थँक्यू.